काशी विश्वनाथ गंगे हर 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 महादेवा हर 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 महादेवा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 बोलिए उमापति महादेव की जय, ईश्वर भगवान की जय, अपने अपने गुरु महाराज की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं भानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। जन्माद्यस्य यतोऽन्वयदितरतश्चार्थेष्वभिघ्नः स्वराट् तेने ब्रह्मरिधाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वादिमुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन निरतस्तकुहकम् सत्यं परमधीमहि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्।
बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय। मोर मुकुट बंसी वाले की जय। बोलिए श्री केळेश्वर भगवान की जय। श्री गजानन जी महाराज की जय। बोलिए अंबिका माता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै। अज्ञान हेतुकृतमद अंधकारनाशं विधाय तदोदयते विवेकः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुणनिलय परमानंद कंद सिंधुमूर्ती भक्तवांछा भक्तवांछित कल्पतरू भक्तवत्सल भक्त शरणागत वत्सल भगवान सांब सदाशिवांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आज आपल्या या परम पवित्र असणाऱ्या भगवान केळेश्वरांच्या प्रणांगणामध्ये सानिध्यामध्ये संपन्न होत आहे। त्याचप्रमाणे कलशारोहण सोहळा भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि महाशिवरात्री यात्रा उत्सव संपन्न होत आहे। आपल्या पंचकृषीच्या असणाऱ्या आणि त्याचप्रमाणे केळी रुम्हणवाडी असणाऱ्या गावाच्या सखल असणाऱ्या परिश्रमाने हा भव्य दिव्य अशा प्रकारचा नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं तेव्हा मनुष्याच्या अंतकरणामध्ये भगवत कथा श्रवण करण्याची इच्छा निर्माण होते सज्जनो। आणि म्हणून अशा भगवान केळेश्वराच्या असणाऱ्या सान्निध्यामध्ये आपल्याला भगवान सांब सदाशिवांचीच असणारी शिव महापुराणाची गाथा श्रवण करायला प्राप्त होत आहे, हे आपलं अहोभाग्य आहे। आणि म्हणून आदरणीय सर्व असणारे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे केरूजी महाराज असतील, गौतमजी महाराज असतील, त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारचं संगीत गायन आपल्याला 8 दिवस या ठिकाणी ज्यांचं ऐकायला भेटणार आहे, आमचे परमस्नेही अभिन्न हृदय असणारे श्री दत्तात्रेयजी महाराज तापकीर, त्याचप्रमाणे विष्णू महाराज घुणे असतील, त्याचप्रमाणे सर्वेशजी महाराज असतील, नवनाथजी महाराज राठोड असतील, विठ्ठलजी महाराज चव्हाण असतील, या सर्व असणाऱ्या गुणजनांच्या माध्यमातून आपल्याला या कथेला रंग चढवायचा आहे। आणि म्हणून परम पवित्र असणारी पावन असणारी भगवान सांब सदाशिवांची असणारी गाथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, जे केळेश्वर भगवंताची असणारी सेवा करतात। त्याचप्रमाणे सर्व असणारे गावातील भजनी मंडळ असतील, सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि या पवित्र असणाऱ्या भगवान सांब सदाशिवांच्या गाथेला प्रारंभ करतो। खरं तर मनुष्याच्या जीवनामध्ये सत्संग खूप महत्त्वाचा आहे। कारण मानवी रूपी वृक्षाला लागणारं सर्व उत्कृष्ट जर फल कोणतं असेल तर ते म्हणजे सत्संग। मनुष्य जन्म प्राप्त झाला जीवनामध्ये, पण मनुष्य जीवन प्राप्त होऊनही जर त्याच्या जीवनामध्ये जर सज्जनो सत्संग नसेल ना, तर त्याचं जीवन कसं आहे सांगू का?
श्रीमद भागवतामध्ये सनकादिक म्हणतात, शोभित वराह अष्ट खरेही संस्कृत पुरुष पशु, तो मनुष्य मनुष्य नाही. अरे ज्यांच्या जीवनामध्ये सत्संगती नाही, अरे ज्यांच्या जीवनामध्ये भगवत कथा नाही, ते माणसं नाही. अरे त्यांच्यापेक्षा पशु कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. मानव जातीचे 4 प्रशंसक सांगत असताना सनकादिक म्हणतात की समाजामध्ये काही माणसं कुत्र्याच्याही योनीप्रमाणे वागणारी आहे. पण लक्षपूर्वक ऐका, एका महात्म्याचा भाव सांगेल. कुत्रा ज्याच्या दारामध्ये राहतो ना, ज्या मालकाची शिळी भाकर खातो, निदान त्या मालकाचं घर राखण्याचं काम तरी तो करतो. त्याच्या ठिकाणी कृतज्ञता आहे. पण ज्यांनी आम्हाला एवढा सुंदर मनुष्य देह दिला, त्या भगवान परमात्म्याने त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही कधी कृतज्ञ झालो का? विचार करा. याचा अर्थ असा आहे दत्तात्रय महाराज की तो कुत्रा मानवापेक्षाही श्रेष्ठ आहे, त्याच्या ठिकाणी कृतज्ञता आहे. मनुष्य जन्म प्राप्त होऊनही जर आमच्या ठिकाणी भगवंताबद्दल जर कृतज्ञता नसेल ना हो, तर ते जीवन प्राण्यापेक्षाही निकृष्ट आहे. आणि म्हणून मनुष्य जीवन आम्हाला प्राप्त झालं, पण त्या मानवी जीवनाला सत्संग रूपी असणारी त्या ठिकाणी वाट असली पाहिजे. सत्संग किती महत्वाचा आहे. रामायणामध्ये हनुमंतराय सीतेचा शोध करण्याकरता निघाले होते. लंकेच्या द्वारावर आल्यानंतर लंकिनी नावाच्या असणाऱ्या राक्षसीनं हनुमंतरायला अडवलं. कथाभाग आपल्याला माहीत आहे. आणि अडवल्यानंतर मारुतीरायाने मुष्टीप्रहार केला. आणि मुष्टीप्रहार केल्या केल्या त्या लंकिनीच्या मुखातून रक्त बाहेर पडलं. आणि त्या लंकिनीच्या मुखातून उद्गार बाहेर आले. ती लंकिनी काय म्हणते? तात स्वर्ग अपवर्ग सुख धरिये तुला एक अंग, तूलन ताही मिलही जब यह सत्संग. लंकिनीचे उद्गार आहे रामायणातील. तात स्वर्ग अपवर्ग, स्वर्ग आणि स्वर्गाच्या वरची पायरी म्हणजे अपवर्ग. अपवर्ग म्हणजे भगवंताचं धाम वैकुंठ. वैकुंठातलं सुख सुद्धा सत्संगतीच्या असणाऱ्या एक क्षणासमोर तुच्छ आहे. विचार करा. कोण म्हणतं लंकिनी मारुतीरायाचा संग झाला, मुष्टी प्रहार केला तरी साधूची संगती घडली ती म्हणते. एक क्षणाची जरी संगती जीवनामध्ये जर घडली ना, सत्संग जीवनामध्ये आला ना, तर जीवनाचं कल्याण होऊन जातं. आणि अशी पवित्र असणारी भगवान सांब सदाशिवांची असणारी ही गाथा या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर आपल्याला श्रवण करायला प्राप्त होत आहे. हे आपलं अहोभाग्य आहे. शिवरात्रीचा महिमा आपल्याला पुढे श्रवणच करायचा आहे, तेही भगवान केळेश्वरांच्या सानिध्यामध्ये. भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोन्हीही देव एकच आहे. भगवान सांब सदाशिवांची ही गाथा आपल्याला 8 दिवस श्रवण करायची आहे. का हो? आम्ही श्रीमद भागवताची कथा ऐकतो, आम्ही रामकथा श्रवण करतो, आम्ही पद्मपुराणावर कथा श्रवण करतो, ब्रह्मवैवर्तक पुराण असेल, अन्य पुराणावर आम्ही कथा श्रवण करतो, भक्तमाल चरित्र ऐकतो. मग का हो? भगवान शंकरांची असणारी ही कथा आम्ही ऐकलीच पाहिजे का?
हो. खूप गरजेचं आहे का? हो. त्याचं कारण आहे, जोपर्यंत भगवान शंकराची भक्ती आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला भगवान विष्णूची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची शरणागती करावीच लागेल. अवनाथ महाराजांनी भगवान शंकराची स्तुती केली, तुकोबारायाने भगवान शंकरांची स्तुती केली. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. काय वर्णन करावं महाराजांनी. महर्षी अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये शिवप्रभू आले. अगस्ती महाराजांनी भगवान शंकराकडे भक्तीचं दान मागितलं. भगवान शंकरांचं चरित्र का श्रवण करायचं त्याचं कारण सांगतो. पहिला जर विचार केला तर भगवान विष्णू भगवान शंकरांचे भक्त आहे. दोन्हीही देव एकमेकाशिवाय राहू शकत नाही. आपल्याला कथा माहीत आहे. विष्णुस्य हृदयम शिव, शिवस्य हृदयम विष्णु. रामस्य सह ईश्वर रामेश्वर. रामेश्वराची निर्मिती केली त्यावेळेला, कारण दोन्हीही देव एकमेकाचे कसे आहे, पूरक आहे. आणि म्हणून कर्पूर गौरम करुणावतारम. ते भगवान शंकर कसे आहे, कर्पूर गौरम, गौर वर्ण आहे. भगवान नारायण कसे आहे, श्याम वर्णाचे आहे. नीलांबुज श्याम मलकोमलांगम. आणि भगवान शंकर तर गौर वर्णाचे आहे. का हो? भगवान शंकर तमोगुण प्रधान आहे आणि भगवान विष्णू सत्वगुण प्रधान आहे. तर सत्वगुण प्रधान असल्यामुळे भगवान विष्णूचा रंग हा कसा पाहिजे होता, गोरा पाहिजे होता. बरोबर आहे की नाही? सत्वगुणाचा रंग गोरा आहे, तमोगुणाचा रंग काळा आहे. पण असं का झालं? तर रात्रंदिवस त्या भगवान विष्णूचं स्मरण करून, भगवान विष्णूचं ध्यान करून भगवान विष्णूचा गौरवर्ण तो भगवान शंकरांना प्राप्त झाला. आणि रात्रंदिवस भगवान शंकराची आराधना करून तो काळा रंग श्याम रंग भगवान विष्णूंना प्राप्त झाला. म्हणून दोन्हीही देव एकच आहे, एकमेकाचे पूरक आहे. श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये अनेक नद्या आहे, पण त्या नदीमध्ये गंगा नदी ही श्रेष्ठ आहे. 18 पुराण आहे, पण त्या पुराणामध्ये श्रीमद भागवत पुराण श्रेष्ठ आहे. अनेक देव आहे, 33 कोटी देवता आहे, पण त्यांच्यामध्ये अच्युत म्हणजे श्री हरी श्रेष्ठ आहे. आणि पुढे वर्णन करताना म्हणतात की वैष्णवा नाम यथा शंभू. वैष्णव अनेक असतील, पण त्यांचे अग्रगण्य जर कोण असेल वैष्णव तर भगवान शंकर आहे. भगवान शंकरासारखे वैष्णव या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. आणि म्हणून त्या भगवान शंकराची गाथा आपल्याला ऐकायची आहे, कारण आपल्याला वैष्णव बनायचं आहे. वैष्णव बनण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची कथा श्रवण करावी लागेल. अशी पवित्र असणारी कथा, या संसाररूपी सागरातून पार करणारी. रामायणामध्ये उत्तरकांडामध्ये एक चौपाई आलेली आहे. भव सागर चह पार ज पावा, राम कथा ताकहा दृढ नावा. भगवान परमात्म्याची असणारी कथा ही दृढ नावेप्रमाणे आहे. अहो, दृढ नौका असती ना, त्या नौकेमध्ये जर आपण बसलो आणि नौकेमध्ये बसून जर निघालो ना, तर ती नौका आपल्याला त्या सागरातून पार करते. एखाद्या असणाऱ्या नदीतून ती नौका आपल्याला पार करते. कोणती नौका? दृढ नौका, जी मजबूत आहे, चांगली आहे.
त्याच नौकेमध्ये आपण बसतो, तीच नौका आपल्याला पार करू शकते. जहाज कितीही जरी मोठं असलं पण त्याला जर छिद्र पडलं ना, जहाजामध्ये कितीही लोक बसलेले असले तर ते जहाज त्यांना घेऊन बुडत असतं. माऊली आपल्याला उदाहरण माहीत असेल टायटॅनिकचं. हजारो लोकांना मरावं लागलं, पण इथे तशी नाव नाही. इथे जी नाव आहे ना, तिचं वर्णन करताना तुलसीदासजी महाराज म्हणतात, दृढ नौका. जगाच्या पाठीवर अशी नौकाच नाही, इतकी दृढ नौका म्हणजे भगवंताची कथा आहे. अरे एकदा या दृढ नौकेमध्ये तुम्ही येऊन बसले ना, पार होणार. मग तो कसाही बसू द्या. अरे नौकेमध्ये माणूस झोपून जरी गेला तरीही नौका त्याला पारच करते. नौकेमध्ये कसाही जरी बसला तो, कसंही जरी आसन घातलं, पण नौकेमध्ये बसलेला पाहिजे. कोणत्या? दृढ नौकेमध्ये. अरे दादा, दृढ नौकेमध्ये जर तुम्ही बसेल असाल ना, तर ती नौका तुम्हाला बुडवणार नाही. आणि म्हणून भगवंताची कथा ही दृढ नौका आहे. या भगवंताच्या कथेमध्ये जो बसेल ना, या कथेमध्ये येऊन त्याला ही कथा या संसार रूपी सागरातून पार केल्याशिवाय राहणार नाही. अरे हो गए भव से पार, लेके नाम तेरा. अरे हो गए भव से पार, लेके नाम तेरा. अरे हो गए भव से पार, लेके नाम तेरा. अरे हो गए भव से पार, लेकर नाम तेरा. अरे हो गए भव से पार, लेकर नाम तेरा. हो गए भव से पार, लेके नाम तेरा. अरे हो गए भव से पार, लेके नाम तेरा. हो गए भव से पार, लेके नाम तेरा. हो गए भव से पार, लेके नाम तेरा. हर 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 महादेव, हर 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 महादेव. हर 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 महादेव, हर 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 महादेव. हर 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 महादेव, हर 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 महादेव. हर 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 महादेव, हर 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 महादेव. हर हो गए भव से पार, लेके नाम तेरा. अरे हो गए भव से पार, लेके नाम तेरा. हो गए भव से पार, लेके नाम तेरा. हो गए भव से पार, लेके नाम तेरा. बोले उमापति महादेव की जय. हर हर महादेव. भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर, कथेमध्ये आल्यानंतर ती पार केल्याशिवाय राहत नाही. ज्या नैमिष अरण्यामध्ये सूत आणि शौनकादिक मुनींचा संवाद झाला, त्या संवादाचं वर्णन या शिव महापुराणामध्ये करत आहे. हे हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांतवित प्रभो, आख्यायी मे कथा सारम पुराणानाम विशेषतः. खूप सुंदर कथा आहे. नैमिष अरण्यामध्ये शौनकादिक मुनी बसलेले होते, हजारो शौनकादिक मुनी. आणि त्यांच्यामध्ये सूत महोदयांचं आगमन झालं. आणि सूत महोदयांचं आगमन झाल्यानंतर सर्व असणारे शौनकादिक मुनी उठून उभे राहिले, स्वागत केलं. आणि सूत महोदय आसनावर बसले आणि येन तत्साधने नाशु शुद्ध त्यात्मा विशेषतः शिव प्राप्तीर भवेत्तात सदा निर्मल चेतनः. प्रभू, मोठ्या भाग्याने आज तुमचं दर्शन झालं. महाराज, शिव प्राप्तीर भवेत्तात, भगवान शंकराची शाश्वती प्राप्त करून देणारी अशी एखादी कथा तुम्ही आम्हाला सांगा हो.
सदा निर्मल चेतसह अंतकरणाला निर्मळ करणारी. लक्षपूर्वक ऐका, कथा याच्यासाठीच ऐकायची आहे, अंतकरण निर्मळ करण्यासाठी. जगामध्ये भरपूर साधना आहे भगवत प्राप्तीसाठी. ज्ञानयोगाचा मार्ग असेल, कर्मयोगाचा मार्ग असेल, अनेक साधना आहे. पण लक्षपूर्वक ऐका, कथा एक असं एकमेव साधन आहे. कथेमध्ये आल्यानंतर स्वतः भगवान परमात्माच आपल्या हृदयामध्ये येतो. परमात्माच आपल्या हृदयामध्ये येऊन आपलं अंतकरण त्या ठिकाणी निर्मळ करण्याचा प्रयत्न करतो. निर्मळ करण्याची गरज नाही. अरे इथे आले ना, श्रीमद भागवतामध्ये सांगितलं, कथा ऐकायची असं म्हटलं तरी परमात्मा हृदयामध्ये येऊन बसतो. काय शक्ती आहे भगवंताच्या कथेमध्ये. फक्त अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून शिव प्राप्तीर भवेतात सदा निर्मल चेतसह, अंतकरणाला निर्मळ करणारी, भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवणारी अशी शिव प्रभूंची असणारी कथा आम्हाला सांगा. आणि मग सूत महाराज म्हणतात, धन्यस्तो मुनीर शार्दूलम श्रवण प्रतिलालसह. अरे तुमच्या अंतकरणामध्ये लालसा आहे कथा ऐकण्याची. अरे लालसा आहे म्हणून तर तुम्ही मला प्रश्न विचारला. लक्षपूर्वक ऐका, कथा ऐकण्यासाठी माणसाच्या अंतकरणामध्ये इच्छा असावी लागते. तो मनुष्य कथेचा रस लंपट असला पाहिजे. अरे ज्याच्या अंतकरणामध्ये इच्छा नसते ना, त्याला कथेचा आनंद येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळवंटातून चालत आलेला सद्गृहस्थ तहानेनं व्याकुळ झालेला असतो. आणि तहानेनं व्याकुळ झालेला सद्गृहस्थ एखाद्याच्या दारासमोर येतो ना, त्यावेळेला तो पाणी मागतो, मला पाणी द्या. आणि ज्या वेळेला घरातली व्यक्ती पाणी देते ना, तो विचारत नाही हे बोरचं पाणी आहे का, विहिरीचं आहे का, नदीचं आहे का, फिल्टरचं आहे का, विचारत नाही. का बरं? त्याला तहान लागलेली आहे. तहान. लक्षपूर्वक ऐका, ज्याला तहान लागलेली असते ना, तो विचारत नाही बरं का, कोणती कथा आहे, कोणाची आहे, विचारत नाही. तहान लागलेली पाहिजे. पण घरामध्ये पाहुणा आला आणि त्याला पाणी नेलं ना, तो विचारतो फिल्टरचं आहे का, कसलं आहे, का विचारतो, त्याला तहान नाही. येथे त्यानेच येऊन बसायचं जो रस लंपट आहे, ज्याला कथा ऐकण्याची इच्छा आहे, भावुकता आहे. म्हणून तर श्रीमद भागवताचा तो श्लोक प्रसिद्ध आहे, निगम कल्प तरोर गलितम फलम शुक मुखाद द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहु रहो रसिका भू भावुकाः. कोणाला ऐकवा? भावुकाः, भाविकांना सांगा, रसलंपटांना सांगा. अरे जे प्रपंचाच्या रसलंपटामध्ये गुंतले ना, त्यांना नका सांगू, भाविकांना सांगा. आणि म्हणून सुतजी महाराज म्हणतात की या शास्त्राबद्दल, श्रवण करण्याबद्दल तुमच्या अंतकरणामध्ये लालसा आहे. आणि म्हणून मी शिव महापुराणाची कथा तुम्हाला सांगतो. काल व्याल महात्रास विध्वंस करमुक्तनम, काळाचं हरण करणारी अशी भगवान शंकराची असणारी ही कथा आहे. जन्मांतरत भवेत पुण्यम महद्दस्य ते सुधीमतः, अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं, तेव्हा ही शिव महापुराणाची कथा आपल्याला ऐकायला प्राप्त होत आहे. शिवरूपम शितोज्ञेयम सेवनीच सर्वदाह. जो या शिव महापुराणाची कथा श्रवण करतो तो शिवस्वरूप होतो. ये शृण्वन्ते मुने शैवं पुराणं शास्त्रमृत्तमं ते मनुष्याणां मंतव्या रुद्रा एव न संशयः. आता काय सुंदर वर्णन केलेलं आहे, ऐका. जो भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये ही शिव महापुराणाची कथा एकाग्र चित्ताने श्रवण करतो ना, तो रुद्र स्वरूप होतो. रुद्र स्वरूप. ये शृण्वन्ते मुने शैवं पुराणं शास्त्रमृत्तमं. आणि मग पुढे वर्णन करताना म्हणतात, ही
मनुष्याला पवित्र करणारी कथा भगवान सांब सदाशिवांची कथा कशी आहे. हिताय विददे शंभू पुराणाख्यम सुधारसम. खूप सुंदर श्लोक आहे, अमृतासारखी आहे. लक्षपूर्वक ऐका बरं का. अमृत पिऊन कुणी अमर झालं नाही. आणि जर अमर झाले असते ना केरोजी महाराज तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. त्या देवांना मरावं लागलं. अहो याच्या पुढे सांगू का. अहो ज्या समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं ना तो समुद्र सुद्धा सुकून जातो. जो चंद्र आपण म्हणतो पौर्णिमेच्या दिवशी अमृताचं वर्षाव करणारा चंद्र आहे ना, अरे त्या चंद्रालाही क्षयरोग झाला. अमृत पिऊनही तो क्षयरोगी जर बनत असेल याचा अर्थ असा आहे स्वर्गातलं अमृत पिऊन कोणीच अमर होऊ शकत नाही. पण आमची कथा अशी आहे. आणि म्हणून तर राजा परीक्षितीच्या समोर अमृत ठेवलं, देवाने नाकारलं. नाही, तहान लागली होती, मेलेला साप मी एका ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. नको आहे मला ते अमृत स्वर्गातलं. मला कथामृताचं पान करायचं आहे, जे अमृत पिल्यानंतर परत जन्मालाच यावं लागणार नाही. ते अमृत म्हणजे या भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये आहे, ते अमृत प्या. अहो अमृतापेक्षाही श्रेष्ठ भगवंताची कथा आहे. सदा सेव्या विशेषतः एतच्च पुराणस्य कथा परम पावनी. अरे ऐकायची कशी. सदा सेव्या. अरे ऐकत रहा. हे कान आहे ना भगवंताने आपल्याला कथा ऐकण्यासाठीच दिलेले आहे, संसाराच्या गप्पा आणि गोष्टी ऐकण्यासाठी नाही बरे का. आणि म्हणून मला राधा सुधा निधी मधला एक भाव आठवतो. अलम तू विषयम वार्ता करोडो नरको यांतिम. अरे प्रपंचातली आणि विषयाची चर्चा ही नरकापेक्षाही घातक आहे, जाळणारी आहे. म्हणून भगवंताने हे कान आपल्याला भगवत कथा ऐकण्यासाठीच दिलेले आहे. कानाने ऐका. पिबत भागवतम रसमालयम. कान असे द्रोणासारखे का दिले. मी मागे पण सांगितलं होतं, द्रोणासारखे कान दिले. एक जण म्हटला देवाला माहीत होतं पुढे चष्मा लागणारे म्हणून चष्मा टांगायला द्रोणासारखे कान दिले. अरे बाबा चष्मा टांगण्यासाठी नाही दिले. हे सुपासारखे कान देवाने आपले बनवले ना, हे द्रोणासारखे कान. अरे हे रसामृत आपल्याला कथा रसामृत या कानाच्या द्वारे प्यायचं आहे, ते हृदयामध्ये उतरायचं आहे. म्हणून तर द्रोणासारखे कान दिले, प्रपंचातल्या गोष्टी ऐकण्यासाठी नाही, निंदा ऐकण्यासाठी नाही, तर कथा ऐकण्यासाठी कान आपल्याला दिलेले आहे. आणि म्हणून अशी भगवान परमात्म्याची ही पवित्र असणारी कथा या शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहे. आणि सज्जनो 7 संहिता आहे. वेद्येश्वर संहिता ताद्या द्वितीया रुद्र संहिता तृतीया शतरुद्राख्याम कोटी रुद्रा चतुर्थिका. 7 असणाऱ्या संहितेचं वर्णन या शिव महापुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि परिपूर्णम पठेद्यस्तु स जीवनमुक्त उच्यते. हे अशी कथा जर ऐकली तर आपण जीवनमुक्त होऊन खूप मोठा असणारा या ठिकाणी इतिहास सांगितलेला आहे. अहो तीर्थभूतम हि तदगेहम वसताम पापनाशनम. तीर्थामध्ये जाल पापाचा नाश होईल. प्रयागराजला हजारो करोडो लोक गेले. आम्ही प्रयागराजला जाऊ शकत नाही, पण इथे स्पष्ट सांगितलं प्रयागराजला जाण्याची गरज नाही. प्रयागराजच तिथे उपस्थित होईल. कुठे? जिथे कथा चालू आहे. कथा त्रिवेणी संगम म्हटलेला आहे. जीवनाचं कल्याण करणारं सर्वश्रेष्ठ प्रयागराज जर कोणतं असेल तर ते म्हणजे ही कथा. या कथारूपी त्रिवेणीमध्ये या स्नान करा. प्रयागराजला जरी गेले आणि तिथे स्नान केलं, पण स्नान करूनही जर घरी आल्यानंतर पाप करण्याची जर वृत्ती गेली नसेल ना, तर प्रयागराजला जाऊनही सज्जनो काहीच उपयोग नाही.
म्हणून भगवंताच्या कथेमध्ये येऊन बसा. अरे या कथेमध्ये आल्यानंतर पाप करण्याची वृत्ती शिल्लक राहणार नाही. एवढी श्रेष्ठ गंगा म्हणजे ही कथारूपी गंगा आहे. तीर्थांचंही तीर्थ आहे. अश्वमेध सहस्राणी वाजपेय शतानी च कलाम शिवपुराणस्य नाहर्ती खलु षोडशीम. अहो ही कथा इतकी पवित्र आहे. अश्वमेध सहस्राणी, अरे 1000 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल भगवंताची कथा ऐकल्यानंतर. 1000 वाजपेय यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल. सप्तपुरीला राहण्याचं जे पुण्य प्राप्त होतं, 4 धामला जाण्याचं जे पुण्य प्राप्त होतं, ती शिव महापुराणाची कथा ऐकल्यानंतर इथेच प्राप्त होणार आहे. केळेश्वराच्या असणाऱ्या या प्रणांगणामध्ये. नित्यं शिवपुराणस्य श्लोकम श्लोकमार्धमेव स्वमुखेन पठत भक्त्या यदिच्छेत परमां गतिम. शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहे. अरे त्यातला एक श्लोक जरी कानावर पडला ना तरी शिवलोकाची प्राप्ती होते. अरे एक श्लोक न, अर्धा श्लोक जरी कानावर पडला ना तरीही भगवंताची प्राप्ती होते. अंतकालेही यतश्चैनम शृणुयाति भक्तितो सुदहो. अशी भगवान परमात्म्याची असणारी कथा, त्या कथेतले शब्द जरी कानावर पडले ना जीवनाचं कल्याण होईल. आणि मग सुतजी महाराज शौनकादिक मुनींना एक सुंदर अशा प्रकारची कथा सांगत आहे. पाप्यातलाही पापी जरी असला, किती पापी, हे मानवा पाप कृतो दुराचार रताहा खलाहा कामादि निरता नित्यम तेपि शुद्ध्यंत नैव वे. अरे पाप्यातलाही पापी असू द्या, सर्व पापानां. पण भगवान शंकरांची जर कथा कानावर पडली तर पाप्यातलाही पापी त्या पापातून मुक्त होतो आणि तो शिवलोकाला जातो. एवढी शक्ती या शिव महापुराणामध्ये आहे. यस्य श्रवण मात्रेन पापहानेर भवत्यलम. आणि म्हणून एका ब्राह्मणाची असणारी कथा, देवराज नावाच्या ब्राह्मणाची कथा या ठिकाणी सांगत आहे. आयुष्यभर पाप करणारा तो देवराज नावाचा ब्राह्मण. पाप करताना तो पापाची मूर्ती बनला. किती पाप करावं. स्वतःची भार्या होती ना पत्नी, पत्नीला मारून टाकलं. स्वतःच्या माता पित्यांना मारून टाकलं. माता पित्यांची हत्या करणारा, पत्नीची हत्या करणारा, आणि ते धन एकत्र करून एका वेश्याला निवून दिलं. देवराज सममोच्चे असा असणारा पापी देवराज नावाचा ब्राह्मण. पण एक वेळेला आयुष्य पापामध्ये घालवलं, वेश्याच्या सानिध्यामध्ये राहिला. आयुष्य पापामध्ये गेलेला देवराज नावाचा ब्राह्मण एक दिवस एका शिवालयाच्या जवळ जाऊन पडलेला होता. त्याला अंगामध्ये या ठिकाणी दाह निर्माण झाला, ताप आला. आणि ताप आल्यानंतर त्याच्या कानावर शिव महापुराणातले असणारे श्लोक कानावर पडले. देवराजस्य मासंते जोरेना पीडितो मृतः वृद्धो यमभटेहे. आणि मग मरणासन्न अवस्था झाली आणि त्याला यमदूत नेण्यासाठी आले. आणि त्या ठिकाणी भगवान शंकराचेही दूत आले आणि दोघांमध्ये त्या ठिकाणी भांडण सुरू झालं. यमदूत म्हणायला लागले, हा ब्राह्मण आहे, ब्राह्मण असूनही याने आयुष्यभर पाप केलं. स्वतःच्या पत्नीचा वध केला, आईवडिलांची हत्या केली, एका वेश्येबरोबर आयुष्य घालवलं. पापाची मूर्ती आहे. अरे एवढं पाप जगामध्ये कुणी करणार नाही, एवढं पाप या देवराज नावाच्या ब्राह्मणाने केलेलं आहे. आणि तुम्ही त्याला शिवलोकामध्ये नेण्यासाठी आले. आश्चर्य वाटतं. भगवान शंकराच्या गणांनी सांगितलं, ऐका, अरे पापाची जरी मूर्ती असला ना, याने आयुष्यात कितीही जरी पाप केलं असेल, पण शिव महापुराणाची कथा याच्या कानावर पडत आहे.
अरे शिव महापुराणाची कथा नवे नवे हा भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये याने शिव महापुराणातली कथेतला काही भाग याने ऐकलेला आहे, याच्या कानावर कथा पडत आहे आणि म्हणून हा पुण्यवान झालेला आहे. लक्षपूर्वक ऐका. आयुष्यभर पाप करणारा मनुष्य शिव महापुराणाची कथा कानावर पडली तर त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. ब्रह्मलीन स्वामी रामसुखदासजी महाराजांचे उद्गार आठवले म्हणून सांगून जाईल. संपूर्ण जगामध्ये जेवढे पाप आहे ना, संपूर्ण जगामध्ये एवढे जगातले पाप एकत्रित करायचे आणि एकत्रित करून एका माणसाच्या अंगावर टाकायचे. किती पाप हे जगामध्ये विचार करा. आपल्या एका गावात एका गल्लीत किती पाप करणारे सापडतात. जगात किती पाप असतील त्याचा विचार करता येईल का आपल्याला? अरे कलियुग तर पापाची मूर्तीच आहे. या कलियुगामध्ये किती पापी सापडतील, एवढ्या जगामधील असणारे पापी आणि त्या लोकांचं पाप एकत्रित करायचं आणि ते एकत्रित केलेलं पाप एका माणसाच्या अंगावर टाकायचं आणि त्या माणसाने फक्त भगवंताचं एकदा नाम घ्यावं आणि किंवा त्याच्या कानावर भगवंताची कथा पडावी. तर सांगितलेलं आहे जगातलं एवढं पाप संपवण्याची शक्ती या भगवंताच्या नामामध्ये आणि भगवंताच्या कथेमध्ये आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरंगितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवी गृणन्ति ते भुरिदा जनाः. एवढी शक्ती भगवंताच्या कथेमध्ये आहे आणि म्हणून देवराज नावाचा ब्राह्मण तो मुक्त झाला आणि मुक्त झाल्यानंतर शौनकादिक मुनीने विचारलं, महाराज आयुष्यभर पाप करणारा पापी असणारा देवराज नावाचा ब्राह्मण त्याला शिव महापुराणाची कथा ऐकायला भेटली आणि तो मुक्त झाला. महाराज अजूनही आहे का अशी एखादी कथा? आणि मग सुतजी महाराज सांगतात, हो धन्या धन्या कथा शोभस्तम धन्यो धन्य एवच यदा कर्णन मात्रेन शिवलोकम व्रजन्नरहम. समुद्राच्या तटावर बसलेले क्षेत्र, समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल संज्ञकः वसंती यत्र पापिष्टा वेद धर्मा चिता जनाः. समुद्राच्या तटावर बसलेले गाव, त्या गावाचं नाव आहे बाष्कल. बाष्कल नावाचं गाव होतं. बाष्कल शब्दाचा अर्थच बाष्कल. त्या गावात एकही धार्मिक मनुष्य नव्हता. अख्खं गाव पाप्यानी भरलेलं होतं. पापीच पापी त्या गावामध्ये. साधा प्रश्न आहे, त्या बाष्कल नावाच्या नगरीमध्ये बिंदुक नावाचा असणारा एक ब्राह्मण राहत होता. तो बिंदुक नावाचा ब्राह्मणच पापाची मूर्ती होता. याचा अर्थ असा आहे, ब्राह्मण एवढा पापी त्या गावातला तर बाकीच्या वर्णातले लोक किती पापी असतील त्याचं वर्णनच केलं जाऊ शकत नाही. परस्त्री गमन करणारा, रात्रंदिवस दरोडे टाकणारा, अनेकांचे खून करणारा, अनेकांचे खून करून संपत्ती हिरावून घेणारा असा तो बिंदुक नावाचा ब्राह्मण त्या गावामध्ये राहत होता. गावात एकही मनुष्य चांगला नव्हता. स दुरात्मा महापापी सुदरो रपे को मार्गगः रेमेस वेश्या दृष्टम असं जीवन जगणारा तो बिंदुक नावाचा ब्राह्मण. आणि त्याची पत्नी होती, तिचं नाव होतं चंचुला. अशी चंचुला नावाची असणारी पत्नी आणि बिंदुक नावाचा ब्राह्मण त्या नगरीमध्ये राहत होता. बिंदुक रात्रंदिवस पापाचरणामध्ये गुंतलेला होता आणि त्याची असणारी पत्नी दिसायला सुंदर होती. पण त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाचं आपल्या पत्नीवर लक्ष नव्हतं आणि मग ती पत्नी ही व्याभिचारी बनली. आणि मग एक दिवस त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला पाहिलं.
एवं विहरती जारे सा नारी चंचुलायाम आसित कामरता प्रीता किंचित तुत्क्रांत यौवना. कामातूर झालेली आपली असणारी पत्नी परपुरुषाबरोबर संबंध करत आहे हे त्या असणाऱ्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाने पाहिलं. तर पायाच्या मस्तकाला गेली. राग आला, त्याला क्रोध आला आणि मग क्रोधायमान झालेला तो असणारा ब्राह्मण तिच्या असणारे केस पकडतो, तिला मारतो. लाज वाटत नाही का तुला? आणि मग ती असणारी ब्राह्मणी त्या बिंदुकला म्हणते, अहो तुम्ही मला म्हणतात या ठिकाणी की मी पापिनी आहे, परपुरुषाबरोबर संबंध करत आहे. तुम्ही काय करतात हो? तुम्ही स्वतः काय वागता जरा विचार केला का? मी धर्माला जाणते, पण स्वतः तुम्ही अधर्मामध्ये रूढ झालेले आहात. आणि म्हणून ती चंचुला होती ना, त्या चंचुल्याला तो बिंदुक म्हणतो, जा तूही व्याभिचार कर, पण मला पैसे आणून दे. लक्षपूर्वक ऐका, स्त्री कधीच व्याभिचारी नसती, स्त्री कधीच या ठिकाणी पतिता नसती, स्त्री कधीच या ठिकाणी पापीचारिणी नसती. सज्जनो, माणूस तिला पापी बनवत असतो. मला एका महापुरुषाचं आठवलेलं वाक्य सांगेल. दुराचारी त्याच वेळेला दुराचारीच आहे पुरुष, पण पुरुषामुळे स्त्री दुराचारी बनत असते. तो पुरुषच त्या ठिकाणी दुराचारी होता आणि म्हणून तीही दुराचाराच्या मार्गाला लागली. 2 मिनटं भगवंताचं भजन घेऊ आणि मग त्या बिंदुकची असणारी कथा आपण या ठिकाणी वर्णन करू. हर 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 महादेव, हर 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 महादेव, महादेव हर 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 महादेव, हर 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 महादेव, महादेव हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, महादेव हर 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 महादेव, हर 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 महादेव.
बोले उमापति महादेव की जय। हर हर महादेव। योषितां जारसक्तानां नरके यमकिंकराः. आणि मग ती चंचुला नावाची ब्राह्मणी होती ना, व्याभिचारामध्ये आपलं आयुष्य घालवलं. आणि आयुष्य घालवल्यानंतर अंगम गलितं पलितं मुंडम दशनविहीनं जातं तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. शेवट अशी अवस्था झाली, सौंदर्य राहिले नाही, यौवन संपून गेलं. लक्षपूर्वक ऐका, जोपर्यंत तारुण्य आहे ना तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे समाजामध्ये. एकदा का तारुण्य संपलं ना आपल्याकडे कोणी पाहत नाही. विश्व सुंदरी जरी असली ना पण तारुण्य संपलं ना संपली. कारण ज्या या सुता देशु सदा ममता विमुंचम पश्चा दिशम जगदिदम क्षणभंगरिष्टम वैराग्य राग रसिको भवभक्तिरिष्ट. प्रत्येक क्षणाला मनुष्य मरत आहे. प्रत्येक क्षणाला मनुष्य मरत आहे. कोई फूल ना बाग में ऐसा खिला खिलके न जिसे मुरझना पड़ा. ये विधि का विधान रहा, सज्जनों जिसे आना पड़ा उसे जाना पड़ा. आयुष्य कमी 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 होत जातं ना त्यावेळेला सज्जनो हे तारुण्यही त्या आयुष्याबरोबर संपत असतं. सौंदर्यही टिकून राहत नाही, तेही संपून जाणार आहे. आणि तीच अवस्था त्या चंचुलाची झाली. आणि ती चंचुला आपल्या असणाऱ्या परिवारातील काही लोकांबरोबर एका भगवान शंकरांच्या असणाऱ्या दर्शनासाठी त्या तीर्थस्थळावरती गेली. आणि तीर्थस्थळावर गेल्यानंतर जीर्ण शरीर झालेलं होतं. आणि त्या ठिकाणी शिव महापुराणाची कथा चालू होती. कथम सोहिष्ये नरके खंडेशो देह कृंतनम यातानां तत्र महतीं दुःखदां च विशेषतः. त्या कथेमध्ये नरकांचं वर्णन केलं जात होतं. जे जे पाप जीवनामध्ये केलं असेल त्या पापाची शिक्षा, अनेक प्राण्यांना मारून जर खाल्लं असेल तर त्याला कुंभीपाक नरकामध्ये जावं लागतं. कुंभीपाक नरक आहे, खूप मोठी असणारी हजारो मनाची असणारी कढई असती आणि त्या कढईमध्ये उकळतं तेल असतं. आणि त्या उकळत्या तेलामध्ये माणसाला टाकलं जातं, भज्यासारखा तळून काढतात त्याला बरं का केरोजी महाराज. त्या ठिकाणी उकळत्या तेलामध्ये तो उकळत असतो तरी मरत नसतं बरं का. मारणं यमदूताच्या हातामध्ये असतं ना, ते फक्त त्या ठिकाणी त्याचा अंत घेतात, त्याला तरफडतात. बिकट अवस्था होती. दुसऱ्या जीवाला मारून जर आपण या ठिकाणी त्याचं भक्षण करत असेल तर कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. आणि मग वर्णन करत असताना ब्राह्मण भाव म्हणले शूल प्रोतस्य शैलाग्रात पतत्तुंगतो द्विजः यद दुःखम देहिनो घोरम तस्माद कोटी गुणम मम. परपुरुषाशी संबंध केल्यानंतर
त्या यमलोकाला गेल्यानंतर काय ती शिक्षा सांगितलेली आहे? शूल प्रोतस्य शैलाग्रात. आणि मग त्या ठिकाणी अग्निस्तंभाला त्या ठिकाणी कवटाळायला लावतात. काय नाही ते प्रयोग केले जातात. आणि मग ते दुःख त्या चंचुल्याने ऐकलं आणि ती चंचुला रडत रडत त्या असणाऱ्या ब्राह्मण बुवाजवळ गेली आणि ब्राह्मण बुवाला सांगायला लागली, अहो असं पाप केल्यानंतर नरकामध्ये एवढी मोठी शिक्षा असती? हो, तस्मात् शास्त्र प्रमाणंते, शास्त्र प्रमाण आहे. ती म्हणायला लागली, ब्राह्मण बुवा, मी माझ्या जीवनामध्ये खूप पाप केले, खूप पाप केले. त्या पापाचं वर्णन या वाणीच्याद्वारे होऊ शकत नाही. अश्वमेध शतम कृत्वा गंगा स्नात्वा शतम समाह न शुद्धेन जायते प्रायो मत पापस्य गरीयसः. ती चंचुला म्हणती, अश्वमेध यज्ञासारखे जरी मी हजारो यज्ञ केले, गंगा स्नात्वा शतम समाह, अरे गंगेमध्ये जाऊन मी हजारो वेळा जरी स्नान केलं ना, न शुद्धीर जायते प्रायो हो, मी तरी शुद्ध होणार नाही. एवढे पाप मी माझ्या जीवनामध्ये केले. ब्राह्मण बुवा, किम करो मी को गच्छामि कम वा शरणमाश्रये. मी आता कोणाला शरण जाऊ? आयुष्य माझं पापामध्ये गेलं, आयुष्यभर पापच पाप केलं. वेश्यासारखं जीवन मी जगले ब्राह्मण असून. महाराज, मी कधी शास्त्र ऐकलं नव्हतं, कारण ती राहत होती बाष्कल गावामध्ये. त्या बाष्कल गावाला शास्त्र काय असतं हेच माहीत नव्हतं. त्या गावाचा आणि धर्माचा कधी संबंध नव्हता. आणि तिनं सांगितलं, महाराज, मी कधी पुराण ऐकलं नव्हतं. हो, मी जर काही ऐकलं असतं ना तर हे केलंच नसतं माझ्या जीवनामध्ये. काय मार्मिक गोष्ट सांगितली तिनं, जीवनामध्ये घेण्यासारखी आहे. ती काय म्हणते ब्राह्मण बुवा? ब्राह्मण बुवा, अशी जर कथा जर मी ऐकली असती ना तर माझ्या हातून एवढं मोठं पाप झालंच नसतं. आणि म्हणून रामायणातली ती चोपाई आहे, रामायणाचं सार आहे. जानु बिना ना होय पर प्रीती, प्रीती बिना ना होय पर प्रीती. अरे जाणल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही, ऐकल्याशिवाय प्रेमच निर्माण होऊ शकत नाही. आधी त्याला जाणण्याचा प्रयत्न तर करा. आणि जाणण्यासाठीच ही कथा आहे. कथेत जर ब्राह्मण बुवा ऐकलं असतं ना तर मी हे पाप केलं नसतं. किम करोमि को गच्छामि, कुठे जाऊ मी? कम वा शरणामाश्रयी, मी कोणाला शरण जाऊ? त्या ब्राह्मणालाही मानावं लागेल. हो, जिनं एवढं पाप केलं होतं आयुष्यामध्ये, त्या ब्राह्मणानेही तिला जवळ केलं. सांगितलं, अरे कथाच तुझा उद्धार करील, काळजी करू नको. त्वमेव मे गुरुर ब्रह्मस्त्वं माता त्वं च पितासी च उद्धरोद्धर माम दीनाम त्वामेव शरणम गताम. लक्षपूर्वक ऐका, हा श्लोक इतका महत्त्वाचा आहे. याचाच एक भाव रामायणातला सांगेल तुम्हाला. ज्या वेळेला बिभीषणाला लात मारली कोणी? रावणाने. आणि बिभीषण भगवंताकडे आला आणि त्यावेळेला सुग्रीव रामप्रभूंना म्हणतो, देवा, हा पापी आहे, पाप्याचा भाऊ आहे, हा राक्षस आहे, तमोगुणी आहे. देवा, तुम्ही याला जवळ घेऊ नका. आणि मग भगवंताचे उद्गार आहे, सन्मुख होई जीव जब मोही जन्म कोटी अगनासही तबही. ही रामायणातली खूप सुंदर चोपाई आहे, हृदयावर कोरण्यासारखी चोपाई आहे. सन्मुख होई जीव जब मोही. भगवान म्हणतात, अरे सुग्रीवा, फक्त माझ्या जवळ आला पाहिजे, मला शरण जर एकदा आला ना, जन्म कोटी अघनासही तबही. अघ म्हणजे पाप, एका जन्माचे नाही, कोटी जन्माचे पाप मी त्याचे संपून टाकतो, फक्त तो माझ्या जवळ आला पाहिजे. आणि म्हणून शरण येणं महत्त्वाचं आहे.
वेदों का सार उपनिषद है और उपनिषदों का सार श्रीमद् भगवद गीता है. सज्जनो, श्रीमद् भगवद गीतेचं सार सांगत असताना सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रजः अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. काही करू नको, मला शरण ये. शरणागतीसारखा मार्गच नाही. आणि ती शरण गेली चंचुला. आणि शरण गेल्यानंतर त्या ब्राह्मणाने तिला शिव महापुराणाची कथा सांगितली. आणि पश्चाताप पाप कृताम पापानाम निष्कृती पराहा. लक्षपूर्वक ऐका, आपल्या हातून एखादा पाप झाला असेल, हो द्या, एखादा पाप घडला असेल, एखादा पापातून जर निवृत्त व्हायचं असेल तर त्याला एकच प्रायश्चित्त आहे, त्याचं नाव आहे पश्चाताप. महाराज माणसं पाप करतात, खूप पाप करतात, पण पापाचं प्रायश्चित्त मात्र करत नाही. काहीच वाटत नाही आम्हाला, पाप करायला काहीच वाटत नाही आणि केलेल्या पापाचं आम्ही प्रायश्चित्त पण करत नाही. सर्वेषां वर्णितं सद्भिः सर्व पाप विशोधनम. पश्चाताप हेच पापाचं शोधन करणारं काय आहे, अस्त्र आहे. आणि म्हणून पाप कोणतंही होऊ द्या, पश्चाताप निर्माण झाला पाहिजे. देवाच्या समोर जाऊन भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि तिनं पश्चाताप केला आणि मग तिनं त्या ब्राह्मणाच्या मुखातून शिव महापुराणाची कथा ऐकली. शोध्यामानं दर्पणं हि यथा भवति निर्मलं तथै कथया चेतो विशुद्धिं याति संशयम्. विशुद्ध चेतसे शिवो नृणां तिष्ठति सांबिकः. भगवान शंकराची कथा ऐकली, शिव महापुराणाची कथा ऐकली आणि ती चंचुला पापातून मुक्त झाली. साक्षात भगवान शंकराचे शिवगण तिला नेण्यासाठी आले. आणि ती चंचुला नावाची असणारी जी ब्राह्मणी होती ना, ती भगवान शंकराच्या असणाऱ्या कैलास पर्वतावर सांब सदाशिवांची असणारी अर्धांगिनी पार्वती मातेची असणारी त्या ठिकाणी सखी झाली. विचार करा, आयुष्यभर पाप केलं, पाप केल्यानंतर तिच्या जीवनामध्ये एकदाच शिव महापुराणाची कथा ऐकली, ती पार्वतीची जाऊन त्या ठिकाणी मैत्रीण बनली, सखी बनली, पार्वतीची सेवक बनली. विचार करा, कथेमध्ये किती ताकद आहे भगवंताच्या. परमात्म्याची कथा ऐकल्यानंतर काय होऊ शकत नाही, पाप्यातलाही पापी उद्धरून जाऊ शकतो, एवढी ताकद भगवंताच्या कथेमध्ये आहे. आणि म्हणून शिवनाम जपासक्ता वाग्यता अमित भोजना अशी असणारी भगवान शंकराच्या पंचाक्षरी नामाचा जप करायला लागली. आणि मग जप करीत असताना तिचा जो पापी पती होता ना, बिंदुक नावाचा ब्राह्मण, हा मृत झाल्यानंतर तो विंध्याचल नावाच्या पर्वतावर पिशाच्य होऊन पडलेला होता. इत्युक्ता सा गिरिजाया चंचुलासु प्रणम्यताम. चंचुल्याचा तर उद्धार झाला, पण तिचा असणारा पती होता ना बिंदुकचा मात्र उद्धार झालेला नव्हता. का बरं? कारण या बिंदुक नावाच्या ब्राह्मणानेच त्या चंचुलेला पाप परायण केलेलं होतं, पापाच्या मार्गाला लावलेलं होतं. लक्षपूर्वक ऐका, या कथेतून आपल्याला आज काय घ्यायचं आहे ते मला सांगायचं आहे. जो मनुष्य जीवनामध्ये दुसऱ्या माणसाला पाप कर्म करायला लावतो ना, तो मनुष्य कोण म्हणतो? पिशाच्य, भूत योनीला जावं लागतं. म्हणून लक्षपूर्वक ऐका, या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहोत. कधीही जीवनामध्ये दुसऱ्याला पाप करायला लावू नका. स्वतः तर पाप कराल जीवनामध्ये, पण दुसऱ्याला जर पापामध्ये प्रवृत्त कराल ना, तर तुम्हाला पिशाच्य योनी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, प्रेत योनीला जावं लागेल. महाराज, प्रेत योनीसारखं असणारं दुःख जगाच्या पाठीवर कोणत्याच योनीमध्ये नाही.
एकदा का मनुष्य प्रेत बनला ना तो मुक्त होणं खूप कठीण असतं, खूप कठीण असतं. एकदा माणसाला नरक भेटला तरी चालेल, 84 लक्ष योनी भोगल्या तरी चालेल, पण पिशाच्य नको आहे. जगाच्या पाठीवर पिशाच्यासारखं दुःख कोणालाच नाही, कोणालाच नाही. आणि म्हणून पिशाच्य बनून पडलेला तो असणारा बिंदुक नावाचा ब्राह्मण त्या चंचुलाने पार्वती मातेला प्रार्थना केली. आणि मग पार्वतीला प्रार्थना केल्यानंतर सांगितलं, माझा तर उद्धार झाला, पण माझा जो पती होता ना बिंदुक नावाचा ब्राह्मण, त्याचा उद्धार झाला नाही आई. आणि म्हणून माझी इच्छा आहे माझ्या पतीचा पण उद्धार करा. आणि मग पार्वती मातेने सांगितलं, काळजी करू नको, तुझ्यासारखी असणारी पत्नी त्या बिंदुकाला प्राप्त झाली, निश्चित त्याचाही उद्धार होईल. आता प्रश्न निर्माण होतो, लक्षपूर्वक ऐका. कथेमध्ये खूप काही असणारं घेण्यासारखं आहे आणि खूप सूक्ष्म पण आहे. त्या असणाऱ्या चंचुलाचा उद्धार झाला, मग चंचुलाचा जर उद्धार झाला तर तिच्या पतीचा का नाही झाला? त्याचं कारण आहे तिनं पातिव्रत्य सांभाळलं नाही. जर ती पतिव्रता असती ना, पातिव्रत्य तिनं सांभाळलेलं असतं ना, तर तिचा पती कितीही जरी पापी जरी असताना तरीही त्याचा उद्धार झाला असता. पण ती स्वतः पतनाला गेलेली होती, शिव महापुराणाची कथा ऐकल्यामुळे तिचा उद्धार झाला. आणि म्हणून त्या बिंदुक नावाचा ब्राह्मणाचाही उद्धार झालेला नव्हता, तो पिशाच्य योनीला गेलेला होता. आणि मग पार्वती मातेनं त्या ठिकाणी भगवान शंकराचे असणारे अनेक भक्त आहे, आणि त्यापैकी देवर्षी नारद आणि तुंबूरजी महाराजांना सांगितलं की महाराज जा, विंध्याचल नावाच्या पर्वतावर तो असणारा बिंदुक नावाचा ब्राह्मण भूत योनीला प्राप्त झालेला आहे, त्यांना तुम्ही शिव महापुराणाची कथा सांगा. आणि मग तुंबूर महाराजांनी त्या विंध्याचल पर्वतावर जाऊन शिव महापुराणाची कथा केली. आणि त्या प्रेतात्माने ती शिव महापुराणाची कथा ऐकली तुंबूर महाराजांच्या मुखातून. आणि मग श्रुत्वा शिवपुराणम तू सप्तसहिता मादरात बभूव सकृतार्थस्ते सर्वे श्रोतार येवही. आणि कथा ऐकल्यानंतर त्या बिंदुकचाही उद्धार झाला. सुसुकृतो महेशेन पार्वत्याच स बिंदुकः सोगनश्य कृतप्रीत्या साभात गिरिजा सखी. आणि मग तो बिंदुक नावाचा असणारा पिशाच्य योनीला गेलेला ब्राह्मण, त्याचाही त्या ठिकाणी शिव महापुराणाची कथा ऐकल्यानंतर उद्धार झाला. या कथेच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे, कथा महात्म्य आहे आणि ते सांगावंच लागतं. गत वर्षी पण आपण या महात्म्याचं वर्णन केलं होतं. आणि म्हणून महात्म्याच्या नियमानुसार आणि कथेच्या नियमानुसार आज पहिला दिवस, आणि पहिल्या दिवसामध्ये आपण त्या महात्म्याचं निरूपण केलं. आणि त्या महात्म्यामध्ये या छोट्या छोट्या असणाऱ्या 2 कथेचं निरूपण केलं. आता शिवपुराणाचं श्रवणविधी या ठिकाणी सांगत आहे. श्रवणविधी ही शिव महापुराणाची कथा कुठे ऐकली पाहिजे? दुरे हरी कथा केचित दुरे शंकर कीर्तनाह. ही भगवान सांब सदाशिवांची कथा आम्ही कुठे ऐकली पाहिजे हो? लक्षपूर्वक ऐका. सहस्त्रम जान्हवी तटे, एखाद्या नदीच्या काठावर केलेलं कर्म हे 1000 पटीनं फळ देणार आहे. पण शिवालयेच तीर्थे वा वने वापी गृहे थवा कार्यम शिवपुराणस्य श्रवणस्थलमुत्तमम. उत्तम असणारं स्थळ सांगितलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. शिवालये, तीर्थे, वने, आणि या 3ही गोष्टी इथे आहे बरं का. 3ही गोष्टी दत्तात्रय महाराज या शिव महापुराणामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या, या 3ही गोष्टी या ठिकाणी शिवालय पण आहे, तीर्थ पण आहे आणि वन पण आहे. पुरातन काळातलं हे दंडकारण्य. पुढे कथेमध्ये आपण तो विषय घेणार आहे. या जागेचा महिमा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे.
खूप पवित्र स्थान आहे. आणि तुमचं आमचं एवढं भाग्य आहे की या पवित्र स्थानावर जिथे भगवान शंकर थांबले, जिथे रामप्रभूंनी येऊन या ठिकाणी शिवालय स्थापन केलं, अशा पवित्र भूमीमध्ये जिथे मा परंबा जगदंबा अंबिका मातेचं पवित्र स्थान आहे. आणि हे पुरातन असणारं वन, या वनामध्ये भगवान शंकरांच्या सान्निध्यामध्ये आणि एका पवित्र तीर्थाच्या असणाऱ्या सान्निध्यात आपण शिव महापुराणाची कथा ऐकतो. ही किती फल देणारी आहे सांगू का तुम्हाला? ती कोटी गुणा नाही, अरब गुणा नाही, अनंत गुणा. कारण एखादी संख्या जर वापरली तर तिथे त्या ठिकाणी मर्यादा आहे, पण अनंत शब्दाला मर्यादा नाही. अनंत शब्दाचा अर्थ अनंतच. आपण जी शिव महापुराणाची कथा ऐकणार आहोत ना, त्याचं फळ काय आहे? अनंत, ज्याचा अंतच होणार नाही. हे तुम्हाला ऐकलेलं तुमच्या जन्मांतरामध्ये प्राप्त होईल एवढं भाग्य आपलं आहे. आणि म्हणून शिवालयाच्या सान्निध्यामध्ये ही पवित्र असणारी भगवान सांब सदाशिवांची गाथा आपल्याला ऐकायला भेटणार आहे. पवित्र स्थळ असावं लागतं आणि त्या पवित्र स्थळामध्ये भगवान शंकरांची असणारी ही शिव महापुराणाची कथा ऐकली पाहिजे. मग त्याची तयारी कशी असली पाहिजे? विवाहे यादृश्यम चित्तम सादृश्यम कार्यमेवहि अन्या चिंता विनिर्वार्याम सर्वां शौनकलौकिकी. कथेची तयारी कशी केली पाहिजे? अशी लग्नाची करतो ना आपण घरामध्ये, तशी कथेची तयारी. कथेमध्ये खर्च करताना कंजूसपणा नको आहे. उदारतेनं जसं आपण मुलीचं लग्न करतो, मुलीच्या लग्नासाठी आपण कर्ज काढतो, कर्ज काढून आपण लग्न चांगलं करतो, तसंच आहे कथा. मी सांगत नाही विवाह यादृश्य चित्तम तादृश्यम कार्यमेवहि, ते कार्य कसं करावं, जसं विवाहाचं कार्य करतो ना आपण मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने, तशीच कथा केली पाहिजे. कथेला तशीच तयारी केली पाहिजे. करायची म्हणून करायची नाही, आला उत्सव म्हणून करून टाकायचा नाही. नाही नाही नाही, तयारी मोठ्या उदारतेनं, कुठल्या प्रकारचा संकोच न करता अशी ही कथा करायची आहे. बालो युवात वृद्धो वा दरिद्रो वापि दुर्लभ पुराणाग्न सदा वंद्य पूज्यस्य सुकृतीनार्थिभः. बालकांनी, वयोवृद्धांनी, तरुणांनी, युवतींनी ही असणारी शिव महापुराणाची कथा श्रवण करावी. लक्षपूर्वक ऐका. दरिद्री असेल, दुर्बल असेल, दारिद्र्याचं हरण करणारी शिव महापुराणाची कथा ही पुण्य वाढवणारी आहे, धनवान बनवणारी आहे, ऐश्वर्य प्राप्त करून देणारी, आयु वृद्धी करणारी ही शिव महापुराणाची कथा. अरे दुर्लभ असू द्या, दरिद्री असू द्या, गरीब असू द्या, दीन असू द्या, सर्वांनीच ही शिव महापुराणाची कथा ऐकली पाहिजे. आणि म्हणून अशी पवित्र असणारी कथा आपल्याला ऐकायला प्राप्त होत आहे, श्रवण करत आहोत, हे आपलं अहोभाग्य आहे. वक्त्याचे काही लक्षणं सांगितलेलं आहे, श्रोत्याचं काही लक्षणं सांगितलेलं आहे. आपण कथेतून ऐकलेलं आहे, सांगण्याची गरज नाही. परत कथायाम कथा मानायाम गच्छन्ते यत्र ते नराहा. कथा कशी ऐकली पाहिजे त्याचंही वर्णन केलेलं आहे. तांबूलम भक्षयंतो ये शृण्विता माम कथा नराहा सो विष्टाम खादयन्ते नरके यम किंकराहा. कथा ऐकत असताना कुठल्याही प्रकारचं धूम्रपान करायचं नाही, तंबाखू खायची नाही, कोणतं व्यसन करायचं नाही. जर कथा ऐकताना जर व्यसन केलं तर या ठिकाणी सुत महोदय म्हणतात नरकामध्ये गेल्यानंतर स्वतःची विष्ठा खावी लागेल. एवढं मोठं पाप आहे कथेमध्ये जर आपण व्यसन करत असाल. अरे अरे अरे, वेदासन घालून बसू नका, सुखासनामध्ये कथा ऐका. वक्त्याची निंदा करू नका,
ये निंदन्ति च वक्तारं कथाचे मांसु पावनीं भवन्ति शूनका भुक्त्वा दुःखं जन्मशतं हि. वक्त्याची निंदा करू नका. वक्ता व्यास महर्षी समान त्याला आपण मान्यता दिली पाहिजे. वक्त्याचं पूजन केलं पाहिजे, व्यास पूजन केलं पाहिजे. वक्त्यांच्या बरोबर या ठिकाणी जे असणारे, या ठिकाणी गायन करणारे आहे त्यांनाही तसाच मान दिला पाहिजे. त्यांचंही त्याच पद्धतीनं पूजन केलं पाहिजे. व्यासपीठावर उपस्थित होणारे संत महापुरुष त्यांचंही तसंच पूजन केलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची निंदा नको आहे, अपशब्द नको आहे. वक्त्याचे खूप लक्षणं सांगितलेलं आहे. वक्ता कसा असावा? दृष्टांत देण्यामध्ये कुशल असला पाहिजे, दीनांवर दया करणारा असला पाहिजे. दिनेशु म्हटलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये. गरिबावर दया करणारा असला पाहिजे. सर्वसामान्याच्या हितासाठी कथा करणारा असला पाहिजे. कृष्णार्थी वक्ता असला पाहिजे. ज्या वेळेला वक्ता कृष्णार्थी बनेल आणि श्रोताही कृष्णार्थी बनेल ना, त्याच वेळेला कथेचा असणारा आनंद जीवनामध्ये प्राप्त होतो. मला भगवंताची प्राप्ती व्हावी या दृष्टीनं कथा श्रवण करावी. आपल्या नशिबामध्ये आहे ते भेटणारच आहे. आणि म्हणून कथेमध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी आम्हाला होईल याची इच्छा निर्माण करून कथा श्रवण करावी. वर्णम पंचविप्राणाम कार्यव कस्य भक्तितः. भगवान शंकराच्या असणाऱ्या नामाचा जप या कथेमध्ये केला पाहिजे. या सर्व असणाऱ्या गोष्टीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग श्रोत्याचंही वर्णन केलं. श्रोता कसा असला पाहिजे? सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे श्रोता हा श्रोताच असला पाहिजे, तो स्वतः नको आहे. स्वतः म्हणजे झोपा काढणारा. आणि एक आहे सरोता. सरोता म्हणजे आडकिताचं सरोता म्हटलं जातं. सारखे सुपारी कापत असतो ना तो आडकिता, त्याला सरोता म्हटलेला आहे. आणि सरोता त्याला म्हटलेला आहे सारखी बडबड करणारा, वक्त्यामध्ये दोष काढणारा, गायनामध्ये दोष काढणारा, त्याला सरोता म्हटलेला आहे. आणि म्हणून श्रोता तो आहे जो ऐकतो, त्याचं निजध्यासन करतो, मनन करतो आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. त्याला उत्तम कोटीचा श्रोता म्हटलेला आहे. श्रोत्याचे खूप मोठे लक्षणं सांगितलेले आहे. आपण ऐकलेलं आहे, सांगण्याची गरज नाही. आपली वेळ या ठिकाणी संपलेली आहे. आज कथेचा पहिलाच दिवस होता आणि कथा उशिरा सुरू झाली. आणि उशिरा सुरू झाल्यामुळे आज आपण कथेचं महात्म्य पाहिलं. शिवलिंगाची निर्मिती आणि त्या भगवान शिवलिंगाचे पूजन, भगवान शंकराच्या शिवलिंगाचं पूजन कसं करावं आणि ते कोणत्या प्रकारे पूजन केल्यानंतर काय फलश्रुती आहे त्या पूजनाची, आम्ही कोणत्या शिवलिंगाची पूजा केली पाहिजे, कशी केली पाहिजे, कोणत्या वाराचं काय फल आहे, या सर्व असणाऱ्या गोष्टींचं चिंतन, या सर्व असणाऱ्या कथेचं चिंतन आपण उद्याच्या असणाऱ्या कथेमध्ये करणार आहोत. आज पहिलाच असणारा दिवस होता म्हणून आज महात्म्य या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि महात्म्य संपल्यानंतर शिवमहापुराणातील प्रथम खंड पूर्वार्ध विद्येश्वर संहिता नावाची असणारी संहिता, या संहितेचं आपल्याला उद्याच्या कथेमध्ये विवेचन करायचं आहे. धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकस्य वर्तमनी. आता ही शिवमहापुराणाची कथा कुठे झाली माहिती का? प्रयाग तीर्थावर. प्रयाग तीर्थावर ही कथा झालेली आहे. आणि त्या प्रयाग तीर्थाच्या कथेचं वर्णन सूतजी महाराज शौनकादिक मुनींना करत आहे. आणि म्हणून ही परम पवित्र कथा आपल्याला ऐकायला भेटणार आहे. मग प्रयागच्या कुंभमेळ्याला आपल्याला जाता आलं नाही तरी चालेल, घर बसल्या आपल्याला या ठिकाणी प्रयागच्या कुंभमेळ्याचं स्नान प्राप्त होणार आहे या कथेच्या माध्यमातून. आणि म्हणून उद्या जास्तीत जास्त संख्येनं या कथेचा आपण लाभ घ्यायचा आहे. कथा वेळेवर चालू होईल 7 वाजता. आमचे गौतमजी महाराज म्हणतात की प्रयाग सारखीच गर्दी झाली पाहिजे. होणार आहे गर्दी,
पण चेंगराचेंगरी होईल बाबा, आपली गर्दी मापातच असणार आहे. कित्येक लोकांना मरावं लागलं प्रयागला जाऊन, कित्येकांना मरावं लागलं. जीवनाचं तत्त्वच कळालं नाही. जीवनाचं जर तत्त्व कळालं असतं, अरे गंगा इथून तिथून एकच आहे, कुठेही स्नान केलं तरी पुण्य तेच आहे, पण त्रिवेणी संगमावरच स्नाना करता गेले आणि कित्येकांना मरावं लागलं. पण तीच त्रिवेणी आज होऊन आपल्या या असणाऱ्या केळेश्वराच्या प्रणांगणामध्ये आलेली आहे. केळेश्वराच्या द्वारामध्ये त्रिवेणी आलेली आहे. आपल्यालाही या त्रिवेणीमध्ये 7 दिवस या ठिकाणी स्नान करायला प्राप्त होत आहे. प्रयागला जाऊन माणसं एकदाच न्हावून आले बरं का, एकदाच आंघोळ भेटली, काहींना भेटलीच नाही, स्टेशनलाच मारावं लागलं काहींना. पण 7 दिवस आपल्याला स्नान करायला प्राप्त होणार ही आपलं अहोभाग्य आहे. आणि म्हणून झालेली ही भगवान परमात्म्याची कथा भगवान केळेश्वरांच्या चरणी, मा परंबा जगदंबा अंबिका मातेच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. 2 मिनटं भजन आणि त्यानंतर आरती होईल. या ठिकाणी आज शिवजयंती पण होती. भगवान परमात्म्याचे असणारे शिवप्रभूंचेच अवतार छत्रपती शिवाजी महाराज होते बरं का. हर हर महादेव म्हणून त्यांनी अनेक लढाया केल्या. अशा असणाऱ्या शिवाई देवीची उपासना करून ज्यांना छत्रपती शिवाजी नाव पडलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचाही जन्म उत्सव आज संपूर्ण विश्वामध्ये साजरा झाला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्याही चरणी हे पुष्प समर्पित करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो.